बाबा रे. प्रकाशम नमामि नमो नमनम. राम राम सगळ्यांना. वेलकम टू टुडेज व्लॉग. जय शिवराय. जय शिवराय. सो आजचा व्लॉग हा ऑन पॉइंट असणार आहे. इकडचं तिकडचं गप्पा असणार आहे. जे सांगायचं ते असणार आहे. तो तुम्ही सगळे वेट करत होता. सॉरी मी गोल गोल फिरते तुला पण फिरायला लागते. सो तुम्ही सगळे वेट करत होता की अरे होम डेकोरचा व्लॉग टाका किंवा होम टूर दाखवा. आणि आम्ही ना थांबत होतो जे मेन प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी. आणि आम्ही होम टूर बरोबर बोलले ना. होम टूर मध्ये अशीच बघ तू आता वरती तर माझं मान कट होती ना चैतन्य. अगं पण माझ्यावरती खूप गॅप आहे, तू खाली घेतला असतास. तर मग होम टूर ब्लॉग मध्ये आम्ही काय करणार आहे ना, आम्ही फक्त तेच प्रोडक्ट दाखवणार आहे जे आम्ही यूज करतो. आम्ही कुठली असं म्हणजे आम्ही ठरवलं होतं की आपण जर होम टूर ब्लॉग केलं तर आपण तेच प्रोडक्ट दाखवायचे जे आपण जेन्युइनली यूज करणार आहोत आणि त्याचाच रिव्ह्यू द्यायचा आहे. येस. सो स्टार्टिंग दिस सिरीज विथ वन अँड ओनली फायनली आमची डिलिव्हरी आलेली आहे. फ्लो मॅट्रेस. हे खूप इम्पॉर्टंट होतं आणि Yes. आय थिंक हे सर्वात इम्पॉर्टंट असतं किंवा सर्वात इम्पॉर्टंट असतं बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे चांगली झोप येणं. दिवसभर थकायचं हारायचं जरा आणि तुमच्यासाठी ब्लॉग बनवायचे आणि जरा झोपायला नको का नीट. म्हणजे जॉबला जायचं, हिंजवडीच्या ट्रॉफिक मध्ये अडकायचं, जेवढीच्या हिंजवडीच्या ट्रॅफिक मध्ये अडकायचं, स्ट्रीमिंगला बसायचं, स्वयंपाक घरात उभं राहायचं, लय त्रास होतो. तर पाठीला आराम नको का. आणि कसं असतं काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलेलं खूप जास्त बेटर असतं. जेन्युइनली काही काही गोष्टींसाठी पैसे लावणं इम्पॉर्टंट असतं कारण नंतर म्हातारपणे माझ्या मनक्यात गॅप झाली मला तसं बोंबलायचं नाही. सॉरी पप्पा, नो ऑफेन्स. तुमच्या जमान्यात पण फ्लो मॅटर्स असतं तर तुम्हाला हा प्रॉब्लेम नसतो. मला तरी असं वाटतंय. ठीक आहे. सो लेट अस शो देम. अच्छा पहिला आपण अनबॉक्सिंग करूया. अनबॉक्सिंग तर मला असं वाटतं अनबॉक्सिंग साठी चैतन्य चॅम्पियन आहे. तूच करशील ना. तुला माझी गरज आहे. नाही मी करल. आमच्या स्लीप कॅप्सूल्स घेऊन आम्ही चाललेलो आहोत. वा वा. डार्क नाईट बॅटमॅन घेऊन चाललाय स्लीप कॅप्सूल आमचा. पहिला आपण ह्या रूमचं करूयात. हो भाई हे माझं केस असे का झाले. Here is the काथरी सर. खाथरी. फॅन लावतास का थोडस. अरे फॅन चालू होतस का जरा. झालास का. झाला. ठीक आहे. तर पहिलं अनबॉक्सिंग करायचं. चला बघूया. येऊ का मी पण. नाही बाबा रे. बाबा रे बाबा. तर ठीक आहे. पहिले हलके आहे रे. खूप हलके. कातर में भित्री किधर है. इथं टाक बरं. डायरेक्ट रोल ऑन का. रोल ऑन. हो दाजींचीच बॅग आहे ती. आला त्यांचा मेसेज. एकदम इझी टू अनबॉक्स आहे. पहिलं मला हे आवडलं की जेव्हा एवढ्या आल्या कॅप्सूल म्हणजेच गाद्या. आमची पण जेव्हा किंग साईज वाली आली. सॉरी. आमची पण जेव्हा किंग साईज वाली आली तर इझी होता आम्हाला अनपॅक करायला अँड ऑल. कसा आहे क्रीम रोल. वाव. कचरे को इग्नोर करो. हे बघ कसा हळूहळू दादी शेप घेते. हा ना. हो. गादीज. ओ ह्याला कुठल्याही साईडने टाकू शकतेस तू. येस. ॲलोवेरा जेल इन्फ्युज्ड वॉट. आपल्याला आता ही राईट लेफ्ट बघायची बिकॉज आम्ही कस्टमाइज करून घेतल्यात गाद्या. इन केस इफ यू डोंट नो आम्ही या गाद्या कस्टमाइज करून घेतल्यात. तर आपल्याला हे जो कर्व साईड हे बघित आहे कर्व साईड तर ती या बाजूला येणार आहे. नाही दोन्ही कर्वडच आहेत. हा का. नाही बघ ही कर्व्ड. कर्व्ड आहे का. ओके ओके. यू हॅव टू फ्लिप इट मॅन. फ्लिप इट. बापा रे बाबा. पण ही खालची साईड बाबू. मग ही ह्याच्यावर जाणार आहे. काय करतोयस. येते का तुला. कदम लागतो. नाही हलकी आहे गादीला हलकी आहे.
अगं आई कसली बसली एकदम परफेक्ट. परफेक्ट मे धरफेक्ट. थोडं आपण तिथेही सरकू शकतो त्याला अजून. नाही बरोबर एकदम आय थिंक त्याला, आणि ते त्याच्यामध्ये लिहिलं पण आहे त्यांच्या मॅन्युअल मध्ये की त्याचा शेप रिगेन करायला तुम्हाला थोडा 1 दिवस तरी द्यावा लागेल, बिकॉज ऑफकोर्स त्याला एवढं ह्याच्यामध्ये असं त्यांनी हे केलेलं असतं. सो वी हॅव टू गिव्ह इट अ डे टाइम. जे ठेव कडक मे बिडक. तर आता हे कर चल. आता नेक्स्ट. मस्त बसली रे, एकदम परफेक्ट हा. बसल्यात है ना. येस. हे सगळे जे कर्व्स वगैरे रिगेन करायला थोडा टाइम जातो ते म्हटलं. बट या नाईस, केवढी सॉफ्ट आहे. आणि हे बघा किती असं त्याला दाबलं ना आम्ही अय्यो तरी बघा रिगेन डायरेक्ट मॅजिक. इट्स मॅजिक. चला आता पटकन दुसरी मॅन्युअल करतो आम्ही. टाकून द्यायचं. वाचायचं असतं ते. हे माझ्या डोक्यात गेलं हे आता. काय म्हटलास? तुझ्या डोक्यात तर मी जातो ना दरवेळेस. जोपर्यंत कात्री किती घ्या मॅम. एवढा कचरा गेला त्याच्यामध्ये तुझी कात्री गेली असं. सो जोपर्यंत चैतन्य ह्या गादीची अनबॉक्सिंग करतोय, मी त्यांचं वॉरंटी अँड केअर वाचणार आहे, बिकॉज मी एक जेन्युइन मुलगी आहे, चैतन्यासारखी नाहीये. सो ह्याच्यामध्ये तेच त्यांनी सांगितलंय की कसं केअर घेऊ शकतो, काय करू शकतो. आणि हे खूप युनिक होतं ह्यांचं की 10 वर्षाची वॉरंटी देतात. आय मीन आम्ही जेव्हा सोफा घ्यायला गेलतो तेव्हा पण आम्हाला एवढी वॉरंटी दिली नाही. या घराची पण त्यांनी आम्हाला वॉरंटी दिली नाही, पण या गाद्यावाल्यांनी आम्हाला त्यांची वॉरंटी दिली की 10 वर्षाची वॉरंटी आहे ही. हू अँड व्हॉट डज दिस वॉरंटी कव्हर हे सगळं लिहिलंय. त्यानंतर फ्लो काय करतं, कसं क्लेम करू शकता तुम्ही, हे सगळं लिहिलेलं आहे. आणि बाय द वे तुम्ही या गाद्या नो कॉस्ट EMI वरतीही घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का हे? म्हणजे चैतन्य तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे EMI भाई हे बघ, झोपेसाठी मी खरंच देईल EMI. जर काय मला सुखाची झोप भेटते ना तर मैं दे दूंगा EMI. म्हणजे माझ्याकडे पैसे नसतील ना मी खरंच काय म्हणतात त्याला ऍक्च्युअल मध्ये इन्व्हेस्ट करेल भाई EMI टाकून. पण हा, मला तर म्हणजे मी तर तेच म्हणलं, जसं स्टार्टिंगच्या व्हिडिओला म्हणले की काही गोष्टींमध्ये पैसे पण पैशांबद्दल आपण एवढं बोलतोय, जेवढं आपण बाहेर जाऊन चौकशा केल्यात गाद्यांबद्दल त्याच्यापेक्षा तर बजेट फ्रेंडलीच होतंय, खूप जास्त बजेट फ्रेंडली. तर ह्या 2 गाद्या तर ऑल सेट झालेल्या आहेत. आणि हे म्हणजे त्यांनी आम्ही जे सांगितलं आम्हाला ऑर्थोपेडिक हवंय किंवा अर्गो हवंय, इट इज बिकॉज आमच्या आई वडिलांसाठी आहे हे. तर त्यांच्या पाठीला नीट सपोर्ट भेटावा त्याच्यासाठी आहे हा. चैतन्याचा आजचा वर्कआउट झालाय ना. ही तर एक गादी झालीच. आय होप हा रूम क्लीन आहे. तर ह्याच्यामध्ये आलती आमची ही किंग साईज मॅट्रेस. थांबे मला पण यायचंय. तर ही जी किंग साईज मॅट्रेस आहे ही पण एवढूशा कॅप्सूलमध्ये आली होती. तुम्हाला जर ह्याचा व्लॉग बघायचा असेल अनबॉक्सिंगचा तर तो आम्ही लावणारच आहोत. इथं लिंक करणार आहोत तुम्ही शॉर्ट्स. चैतन्य आपला कपाट बंद करशील का? मेरे एस्थेटिक्स को किल हो रहा है ब्रोस्की. एस्थेटिक को किल हो रहा है. आणि जसं की मी मगाशी म्हणत होते की ही आहे आमची मेन किंग साईज वाली गादी. आणि ही वाली आहे कुठली वाली आहे? अँटी ग्रॅव्हिटी. सॉरी. आणि म्हणजे आता ह्याच्यामध्ये अशी काय खासियत आहे, म्हणजे वाय, म्हणजे आम्ही एवढं रिसर्च करतो. ट्रस्ट मी, चैतन्य एवढा जास्त रिसर्च करतो जेव्हा पण त्याला काही गोष्टी घ्यायच्या असेल. म्हणजे आमचा 1 आठवडा रिसर्च मध्येच जातो. केलंच पाहिजे रिसर्च तर व्हेरी इम्पॉर्टंट ना ब्रोस्की म्हणजे इसकी. तुझं माईक कुठे बाळा? 3 वेळा विचारलं तुला. हे काय मगापासून तुला सांगितलं की 3 वेळा. तर या गादीचं पुरेपूर रिसर्च केलंय, कंपॅरिझन झालंय, सगळं झालंय. तर चैतन्य, गिव्ह अस अ पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ऑन व्हाय यू हॅव चोजन दिस गादी. म्हणजे मी जेव्हा हे चेक करत होतो ना काहीतरी त्याच्यामध्ये तर सांगितलं की 3D एअरफ्लो टेक्नॉलॉजी आहे. त्याच्याने कसं म्हणजे आपल्या अंगात हीटबीट असते ना, बरोबर, ह्युमन बॉडीमध्ये हीट असते, बरोबर. जेव्हा तुम्ही झोपता बिपता याच्यात तर गादी ऍब्झॉर्ब करते ती हीट. ओके. त्याच्या साईड्सनी ती हीट निघून जाते. अच्छा, ते त्याच्यामध्ये जे बुक मध्ये लिहिलं होतं 3D एअरफ्लो टेक्नॉलॉजी. करेक्ट. म्हणजे गरमीमध्ये जास्त गरमी नाही, गरमीमध्ये होणारच नाही गरमी.
असा वाला सीन म्हणजे आपलं लाईट बिल वाचणार आता. फॅन म्हणजे पैसे इथे लावले तर लाईट बिल वाचतात. पण अगेन मी पैशाचं का बोलते, बिकॉज आम्हाला या गाद्या ऍक्च्युली खूप परवडल्या. या पोरांचं तर खूप असतं, ही टेक्नॉलॉजी ती टेक्नॉलॉजी, म्हणजे ह्या गोष्टीमध्ये पण त्या टेक्नॉलॉजी होतात. बट माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगते, रात्रीचं जेव्हा चैतन्य मीम्स बघतो ना, तो हसतो, तो खूप जोरात हसतो, प्रॉब्लेम नाही, पण तो गदा 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 हलतो. आणि हसताना हलणारच ना ब्रोस्की. तो खूप म्हणजे, आणि कधी कधी होते भाई माझी झोपमोड, किंवा तो इथे बसून कधी कधी गेम खेळतो, तर त्याचं ते म्हणजे हलते त्याची बॉडी खूप जास्त, आणि त्याने माझी झोप मोड होते. म्हणूनच घेतले ना तुझ्यासाठी. तर ह्याच्यामध्ये अजून एक फीचर जे मला आवडलं आहे की मोशन आयसोलेशन. तर त्याचं मी तुम्हाला इथं हे दाखवते एक्झाम्पल. ग्लास आहे बरोबर, आणि मी आता हा ग्लास इथे ठेवतो, ठीक आहे. आता हा जास्त विजिबल आहे, नीट थांब जरा 1 मिनिट. सो मी सपोज लेट्स से आता मी इथे झोपली आणि इथंच आहे, तर कितीही गदा गदा हसला, तो कितीही काही केलं त्याने, तरी माझी झोप मोड होणार नाही, कारण इथं पाणी देखील हललेलं नाहीये. त्याच्यामुळे मला तर हे फीचर झालं त्याच्यामुळे मला तरी हे फीचर त्यांचं खूप आवडलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे तो असले स्टंट करतो, पाणी जर ह्याच्या जागी चहाचा कप असेल आणि तो जर सांडला किंवा काय झालं तर रिस्क फ्री ट्रायल आहे. त्याचा अर्थ असं नाहीये की तुम्ही ते सांडवा आणि एक्सचेंज करा. बट लेट्स से तुम्ही घेतली आणि तुम्हाला एक टाईपची गादी घेतली आणि तुम्हाला झालं की नाही यार, आपण ऑर्थोपेडिक किंवा अँटी ग्रॅव्हिटी किंवा अर्गो किंवा दुसरी कुठली घ्यायला पाहिजे होती, देन यू हॅव दॅट ऑप्शन की तुम्हाला 100% रिफंड भेटेल. येस. आणि तुम्हाला 100 डेजचं 100 नाईट्सचं इनफॅक्ट रिस्क फ्री ट्रायल ऑप्शन आहे. सो दिस इज अ सेफ ऑप्शन की आता आम्ही ह्याच्यावरती ऍक्च्युली टेस्ट करणार, जे की मला माहिती आहे रिटर्न जाणार नाहीये, बट स्टील करेक्ट आम्हाला ऑप्शन भेटते टू टेस्ट इट आउट. आणि गादी ही अशी गोष्ट आहे की का नाही करणार ना आपण टेस्ट. काय करतोय सुदे? तुला तोंडाला तुझ्या फेस आलाय ना, बोल. पाणी पी जरा थोडस. मला माहिती प्रॉब्लेम मला कळलंय तुला काय सीन काय झालाय माहिती का. ही जरा ओव्हर एक्सायटेड झाली बिकॉज आम्ही आहे ना ह्याच्या गादी जरा नॉर्मल गादीवरती झोपत होतं, जरा अंगविंग दुखत होतं थोडंसं. आता हिचं ओव्हर एक्साइटमेंट त्याच्यामुळे बाहेर येतं की बाबा रात्रीचं ऍटलीस्ट चुकाणी झोपू तरी ना. ट्रस्ट मी, मला जेव्हापासून जॉब लागला ना, माझा 1.5 तास ट्रॅव्हलिंग मध्ये जातो. आणि तिथं ऑफिसमध्ये तुम्ही बसता खुर्चीवर, नसते यार ती खुर्ची कम्फर्टेबल नाही. मला माझा दिवसाचा एंड चांगल्या जेवणाने आणि चांगल्या झोपेने करायचंय. सो दॅट नेक्स्ट डे जेव्हा मी उठेल तेव्हा अशी नाही, म्हणजे कंबर अशी आय विल बी रिलॅक्स्ड. करेक्ट. तर तुझं पण काय म्हणणं, तू पण गेम खेळून खेळून थकत असशील ना. या मग काय, खुर्चीमध्ये बसून दुखतं ना मला पण पाठ माझी, तर मी पण इथं अशी रिलॅक्स करणार, माझी पाठ जरा अशी करणार ना ब्रोस्की. तर हा ब्लॉग ह्याच्यासाठी होता की आम्हाला आमची होम टूर सिरीज चालूच करायची आणि आम्हाला तेच प्रोडक्ट्स दाखवायचे आहेत जे आम्ही जेन्युइनली यूज करणार आहोत. आम्हाला तेच प्रोडक्ट तुम्हाला दाखवायचे आहे. दिस इज वन ऑफ देम विच इज फ्लो मॅट्रेस, आणि आम्ही स्पेसिफिकली यूज करतोय अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस. आणि तुम्हाला जर का अँटी ग्रॅव्हिटी, म्हणजे आम्ही अँटी ग्रॅव्हिटी वाली का घेतली, बिकॉज आम्हाला एवढं असं हे नको होतं, काय म्हणतात त्याला, फर्म नाही, सॉफ्ट नको होती ना आपल्याला, ही हार्ड आहे ना थोडीशी. म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स होते. एक खूप जास्त फर्म होती, एक खूप सॉफ्ट होती, जे तुम्हाला हॉटेल मधलं फील्स देतात त्या टाईपची पण होती. आणि अँटी ग्रॅव्हिटी जेव्हा आम्ही सगळं केलं कम्पॅरिझन की कोणाला कुठली काय सूट होऊ शकते, तर तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरसाठी तशी स्पेसिफिकली गादी घेऊ शकतो. प्लस आम्ही कस्टमायझेशनही केलं, प्लस आम्हाला स्वस्तही भेटलं, प्लस आम्हाला EMI ऑप्शनही भेटला. आणि तरी एखादा जर खाऊट असेल घरातला, त्याला नसेलच आवडत ती टाईपची गादी, त्यांना तुमचीच गादी आवडली, तर 100 डेज मध्ये तुम्ही रिस्क फ्री ट्रायल घेऊन तुम्ही ती 100% रिफंड घेऊन एक्सचेंज, मी तर म्हणे रिटर्न नका करू, एक्सचेंजच करा. हा बेस्ट. अलग अलग ट्राय करो बाई गाद्या, सगळ्यांना ऑप्शन्स आहेत यार. त्यांना खूप रिसर्च करतो जेव्हा त्याला काही घ्यायचं असतं. तो 100 रिव्ह्यूज वाचायलाही कमी करणार, त्या 100 पैकी जर 2 जरी रिव्ह्यू त्याला निगेटिव्ह दिसले तो डायरेक्ट स्किप करतो. आणि तेच असतं बच्ची, मला एक इन्व्हेस्टमेंट आपण एकदाच करतो, सो मला असं पाहिजे असतं की दरवेळेस वाढीव पाहिजेत, आणि म्हणजे बजेट फ्रेंडली पण पाहिजे आणि वाढीवच पाहिजे, असा वाला सीन असतो माझा. म्हणून मी लय रिसर्च करतो. आय थिंक दिस आणि मी छानच घेतो. सो दिस इज गोइंग टू गिव्ह अस प्रीमियम फील्स इन व्हेरी अफोर्डेबल बजेट. सो मी तर आज झोपायला एवढी एक्साइटेड आहे भाई. मस्त आता भात वरण तूप आणि लय, कारण आता मी ठपाठप काय म्हणतात त्याला, ह्यांना आपण ह्याचे ऍक्सेसरीज पण दाखवू ना. शिट वेट. ब्रोस्की में ब्रोस्की उषाही आलेल्या आहेत याच्या बरोबर. आणि वैष्णवीने मॅट्रेस कव्हर पण घेतलंय. लेट्स सी. हा बघ ह्याच्यामध्ये लिहिलंय, बघा ह्याच्यामध्ये लिहिलंय स्टार्ट्स ॲट 9,989 और ॲट EMI ऑफ 484. हे तर म्हणजे असं झालं की आपण जेव्हा बाहेर पण जातो खायला,
तर हॉटेलमध्ये गेलं तर 1000-2000 तर असे जातं, मग 400 रुपयाचं EMI. जेवायला काय प्रॉब्लेम आहे ना. थांब जरा अनबॉक्सिंगचा. ही तर आपली उषा आहे, फ्लो ऍडजस्टेबल मेमरी फोम. मला वाटतं पहिले हे काढायचं आहे, का पहिले हे मांडू आणि मग उषा टाकू ना. Oh, उशी का yeah. काढतो पहिले. ओ ये मा बॉय. हे काय एलोवेरा मॅट्रेस प्रोटेक्टर. मॅट्रेस प्रोटेक्टर भी मिलता है ना सो उसके हे साथ. एलोवेरा काय तर बॅक्टेरिया प्रोटेक्शन. थांबा मी 1 मिनिट इथं दाखवते. चैतन्य नुसतं उघडायची घाई असते. जसं की ते लिहिलंय की अल्ट्रा ऑब्झॉर्बंट म्हणजे काय सांडलं. स्लीप स्कूल अगेन तेच आपली टेक्नॉलॉजी. वॉटरप्रूफ, डस्ट माइट अँड बेड बग प्रोटेक्शन जे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही कधी जर एक्सपिरियन्स केलेलं नसेल तर भाई यू आर व्हेरी लकी. आणि काय ॲलोवेरा ट्रीटमेंट किप्स मायक्रोब्स अँड व्हायरसेस अवे. येस, म्हणजे आजारी पडण्याची शक्यता कमी आहे. 10 इंच स्कर्टिंग लॉक्स इनटू अच्छा ते लॉक वाला. इधर से खोलने का इसको. हे ना इथं आहे ना. ए वेड्या ए ए वेड्या. ऍटलीस्ट सगळे मोठे आले तर बरं होईल ना. एकच. आपल्या बँगलोरला पण हे होतं, आठवतंय तुला. ये गाड्या किती आपल्या नीट राहिल्या होत्या. सो दिस इज इट. वाव. आम्ही आधी ओपन केलं होतं ते सिंगल वालं होतं आणि हे आहे आमचं डबल वालं. किती फ्रेश वाटतं. फ्रेश. थांबा आम्ही ह्याला लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर असं होतं हे. आणि बेस्ट पार्ट काय माहिती का. बेस्ट पार्ट हे आपल्याला मस्त मॅच आलंय मागच्या ह्याला. तुला कळतं जरा. आणि वास कसा येतोय. मला ऍक्च्युली मी तेच मगाशी चैतन्य म्हणले की पूर्ण ऍक्च्युली असं थोडं हर्बल ॲलोवेरा टाईप म्हणजे वास येतोय मस्त. छान असं फ्रेश वाटतंय है ना. फ्रेश स्मेल येतो. फ्रेश. कडक आहे यार, कडक आहे. मला आवडलं ह्यांचं क्वालिटी पॅकेजिंग. लेट्स गो नेक्स्ट अनबॉक्सिंग. येईल का आवडता का काढू मी. अरे मैं क्या लाडले. चैतन्य डायरेक्ट झोपणार नाहीस ना तू ह्याच्यानंतर. मला तेच वाटतंय थोडस. ये हमरा एलोवेरा वाला गादी ने क्या है. उशी म्हणतात त्याला. उशी. म्हणजे तुला कळते माझ्या स्किनला स्पेशली. सो तुम्हाला माहितीच असेल की आय हॅव बीन सफरिंग विथ ॲक्ने. आणि माझी डर्मॅटने मला एकच सांगितलं होतं 3-4 वेळा की तुझी उशीचा कवरही तुला धुवावं लागेल. बिकॉज केसाचं तेल कधी लागतं किंवा कधी तू फेस नसेल वॉश केला तर तो मेकअप लागतो, हे लागतो, किंवा ओव्हरऑल धूळ जर तुम्ही खिडक्या उघड्या ठेवल्या असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला ते कवर काय म्हणतात त्याला कवर धुवायला पाहिजे. पण मला वाटते की जर तुमची उशीच ॲलोवेरावाली असेल तर रोजकी की मज्जा येणार यार. बच्ची मला खूप प्रीमियम वाली फिलिंग येते. आय एम सो ग्लॅड. डायरेक्ट फुल्ली ना उघडल्या फुल्ली. आर यू गोइंग टू डाइव्ह इन. मा बॉय. थोडं वर सरकू शकतो बच्ची तू. बच्ची असली आहे ना ही असली आहे ना. डोळ्यात पाणी आलं रे बाळा. नाही पाणी नाही. का रे बच्ची इतका खुश झालास का रे तू. सुखाची झोप लागणार आहे बच्ची. बच्ची लय वाढी आहे. उशी लय वाढी आहे. मस्करी नाही करत. खरंच वाढी आहे. झोपून बघतो. ओ म्हणजे हे माझं असं हे पण म्हणजे ओ ह्याला पण ती टेक्नॉलॉजी आहे. नाईस. आपल्या घरी कोणी पाहुणे आले राहिला की मज्जाच व्हावं त्यांची. त्यांची मज्जा. आणि आपण कुठं झोपायचं जमिनीवर. मग काय फ्लो मॅट्रेसची अजून एक गादी त्यांना विचारते. देता का. वा बेड इज ऑल सेट माय मॅन. हे बघा हा हे जे आणता की बघा. सो ते त्यांनी पॅकेजिंग पण असं केलं की यु नो तुम्हाला इझी पडतं. हा आहे ना कात्री आमच्याकडे. कात्री सापडत नाही आणि आम्हाला घाई झाली आहे ना. माय आता बघा. वा कडक में भडक. मला पण यार फील घ्यायचा यार. मलाही झोपायचं यार. कसं आहे हे सांग मला. बच्ची मी मस्करी नाही करत आता सिरियस सांगतोय. उशी मला लय आवडली. बघ ना त्याने बरोबर असं शेप घेतलाय तुझ्या डोक्याचा. चलो वन गुड थिंग दॅट वी डिड.
डेफिनेटली वन ऑफ द गुड थिंग्स वन ऑफ द गुड थिंग्स. या बाकीच्या गुड थिंग्स आम्ही तुम्हाला दाखवतो. सो हे आमचं होतं आणि आता आम्ही आई वडिलांचाही सेटअप करणार आहोत असंच मॅट्रेस कव्हर आणि उशांसोबत. आणि आय थिंक दिस वॉज अ फर्स्ट व्हिडिओ अबाउट अ होम टूर आणि त्यातलं पहिलं प्रायोरिटी आम्ही ह्याला दिलं बिकॉज ऑफ क्वालिटी मॅन क्वालिटी. सो तुम्हालाही जर हे फ्लो मॅट्रेस मी किती वेळा स्लो म्हणली माहिती का आताची स्लो झालीस ना तू कारण थोडीशी तुला बेडवरती दिसला आता तुला बेड ने मेरे को उसके वश में कर लिया है. तर तुम्हाला ही जर ऑर्डर करायची असतील तर मी काय करेल टू मेक इट इझी फॉर यू गाईज आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकू त्यांच्या वेबसाईटला. तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तुमचं रिसर्च करू शकता. तुम्हाला जसं जे तुमच्या बॉडी टाईपला सूट होतं तुम्ही तसं ऑर्डर करा. बट आय वुड ऑल्सो सजेस्ट की ऑर्डर करतच असाल तर हे मॅट्रेस कव्हर आणि पिलो ही मागून टाका. मॅट्रेस कव्हर एस्पेशली पिलो मॅट्रेस कव्हरचं काय होतं ना मॅट्रेसेस नंतर पिवळ्या वगैरे पडायला प्रॉब्लेम होतो. आणि कधी कधी असं होतं की आपण रिस्क नसेल घ्यायची तर या ऑब्विसली कव्हर घेऊनच टाका. या असं नाही की फक्त लहान मुलगा घरात असेल आणि सीन कसा होतो कधी काय सांडलं मॅट्रेसवर कधी काय डाग पडला तर आपल्याला मॅट्रेस धुता नाहीत पण कव्हर धुता येतं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लॉंग टर्म आपल्याला बेनिफिट असतात. सो या आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. असा होता आमचा हा पहिला होम टूरचा ब्लॉग. बाकीच्या अजून येतीलच. होम टूरचा ब्लॉग नव्हता हा एस्पेशली गार्डनसाठी. सो दिस वॉज फर्स्ट सेशन आपण असं म्हणू शकतो जे तुम्ही म्हणता ना होम टूर त्यातला हा पहिला एक व्हिडिओ होता मॅट्रेस बद्दल. आणि बाकीचे जे आमचे डेकोर वगैरेचे आहेत ते पण हळूहळू येतीलच. सो स्टे ट्यून्ड. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट्समध्ये सांगा आणि आम्ही विल बी हॅपी टू आन्सर. आणि बिग शाउट आउट टू फ्लो मॅट्रेस. बिग शाउट आउट. येस रिअली. त्यांचं एक टॅगलाईन पण आहे गो विथ द फ्लो. गो विथ द फ्लोच आहे ना. हा गो विथ द फ्लो. येस बिग शाउट आउट टू फ्लो मॅट्रेस. खरंच छान प्रोडक्ट आहे इन व्हेरी अफोर्डेबल प्राइस. सो गो फॉर इट गाईज. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि हाईपही करा. आणि आमच्यासारखं आता झोपून घ्या ब्लॉग बघितल्यानंतर. बाय बाय. उशी